पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून एका 35 वर्षीय व्यक्तीनं स्वतःचं आयुष्य संपवल्याची घटना उघडकीस आली आहे। बिहारमधील मुंगेरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला। मोहम्मद अरमान असं या व्यक्तीचं नाव आहे। गुरुवार 13 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। मीडिया रिपोर्टनुसार काही वर्षापूर्वी दोघांचं लग्न झालं होतं। दोघांनाही 5 मुलं आहेत। दोघेही मुंगेरमध्ये एका भाड्याच्या घरात राहत होते। अशातच या महिलेची गावातील एका युवकाबरोबर ओळख झाली। ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं। दोघेही लपून भेटू लागले। दरम्यान काही दिवसांपूर्वी महिलेच्या पतीला दोघांमधील संबंधाची माहिती मिळाली। यावरून दोघांमध्ये वाद होऊ लागला। याच मुद्द्यावरून गुरुवारी रात्री दोघांमध्ये जोरदार वाद झाला। या वादातून महिलेच्या पतीनं गुरुवारी रात्री गळफास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवलं। याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली। पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला। तसेच याची माहिती इतर कुटुंबियांना देण्यात आली। कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी तपास सुरू केलाय। आरोपी महिला अद्यापही फरार असल्याची माहिती आहे। घटनेनंतर गावात विविध चर्चांना उधाण आलंय। दरम्यान सकाळी बऱ्याच वेळापासून घराचा दरवाजा न उघडल्यानं शेजाऱ्यांनी आवाज देण्याचा प्रयत्न केला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद न आल्यानं त्यांनी थेट दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला। यावेळी महिलेच्या पतीनं गळफास घेतल्याचं दिसून आलं।